भारतीय सैनिक म्हणजे शौर्य, निर्धार आणि निष्ठा यांचं मूर्तिमंत प्रतीक. सियाचीनच्या उणे 50 अंशापासून रणरणत्या वाळवंटाच्या अधिक 50 अंश सेंटीग्रेड तापमानापर्यंत, असीम आकाशापासून अथांग सागरापर्यंत आपल्या पराक्रमाचा ठसा उमटवणारा हा सैनिक देशाच्या सीमेवर डोळ्यात तेल घालून त्याचा जागता पहारा असतो. म्हणून तुम्ही आम्ही आपापल्या उबदार घरट्यात सुखाची झोप घेऊ शकतो. दगाबाज दुश्मनाचा वार तो आपल्या निधड्या छातीवर झेलतो. म्हणून तुम्ही आम्ही जल्लोषात आणि उत्साहात उत्सव आणि उरूस, सण आणि समारंभ साजरे करू शकतो. भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानणारा, कर्तव्य कठोर, निश्चयातही माणूसपणाची कोळीक जपणारा, आपल्या उद्यासाठी स्वतःचा आज देणारा सैनिक. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी 4 पुस्तकं सांगणार आहे जी सैनिकांच्या शौर्याच्या कथा सांगतील. ही पुस्तकं अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी आणल्याशिवाय राहणार नाहीत. भारतीय सैन्य दलाच्या थरारक, स्फूर्तिदायी कथा सांगणारी मराठी पुस्तके. आजचं पहिलं पुस्तक आहे वीर भरारी, डॉक्टर मीना शेटे संभू यांनी लिहिलेलं. 1971 मध्ये युद्ध कैदी बनलेल्या भारतीय हवाई दल अधिकाऱ्याने पाकच्या तुरुंगातून करून घेतलेल्या सुटकेची थरारक सत्यकथा या पुस्तकात आहे. 1971 चे भारत पाक युद्ध अनेक कारणांनी ऐतिहासिक ठरले. या युद्धात हवाई दलाचे काही अधिकारी युद्ध कैदी म्हणून पाकच्या तावडीत सापडले. त्यांच्यापैकी ग्रुप कॅप्टन निवृत्त दिलीप परुळकर यांनी पाकिस्तानच्या हातावर तुरी देऊन मोठ्या शिताफीने त्यांच्या तुरुंगातून आपल्या इतर 2 सहकाऱ्यांसह सुटका करून घेतली आणि भारतात परतण्याच्या मार्गावर आगेकूच सुरू केली. आपल्या 2 सहकाऱ्यांच्या सहाय्याने शत्रूच्या तुरुंगातून निसटणारे ते आजतागायतचे हवाई दलातील एकमेव अधिकारी आहेत. त्यांनी सुटकेची महत्त्वाकांक्षी योजना कशी आखली, तिला कसा आकार दिला, शत्रूच्या हाती पुन्हा सापडल्यावर काय झाले, त्यांनी स्वतःची सुटका कशी करून घेतली, ते भारतात कसे परतले, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या पुस्तकात आहेत. दिलीप परुळकर या हवाई दल अधिकाऱ्याच्या साहस कथेचे उत्कंठावर्धक, रोमांचक वर्णन, धैर्य, धाडस, प्रसंगावधान आणि थरार असलेल्या अनेक प्रसंगांनी भरलेली दिलीप यांच्या शौर्याची रोमहर्षक कथा या पुस्तकात आहे. मिळालं तर नक्की वाचा. आजच्या यादीतलं दुसरं पुस्तक आहे दुर्दम्य, भारतीय सैन्य नेतृत्वाची उत्तुंग शिखरे. मेजर जनरल शशिकांत पित्रे या पुस्तकाचे लेखक आहेत. ज्यांनी भारतीय लष्करी इतिहासात आपला ठसा उमटवला आहे अशा भारतीय सैन्यातील 6 दिग्गज नेत्यांच्या पराक्रमाच्या कथा या पुस्तकात आहेत. वाचून प्रेरणा मिळेल असं हे पुस्तक. एखाद्या सैनिकाच्या पोटात, मूत्रपिंडात आणि यकृतात एकूण 9 गोळ्या घुसल्या तर तो जगू शकतो का, असा प्रश्न विचारल्यावर प्रत्येकाकडून हेच उत्तर येईल की नाही. पण त्या सैनिकाची जिद्द इतकी मोठी होती की अशा परिस्थितीत तो सैनिक फक्त जगला नाही तर स्वतंत्र भारताचे पहिले फील्ड मार्शलही ते झाले. रक्त सळसळेल अशा एकाहून एक थरारक 6 कथा या पुस्तकात आहेत. आजचं तिसरं पुस्तक आहे तुमच्या उद्यासाठी आपला आज देणारा सैनिक. अनुराधा प्रभुदेसाई या पुस्तकाच्या लेखिका आहेत. कल्पना करा, सीमेवर जवानच नसते तर आपण सुरक्षित राहिलो असतो का? देशवासियांना सुरक्षित ठेवण्यासाठी आपला आज देणारा सैनिक कुठल्या कुठल्या परिस्थितीला तोंड देत असेल. 41 डिग्री सुद्धा आपल्याला सध्या सहन होत नाहीये, मात्र सैनिक -50 डिग्री आणि +50 डिग्री अशा तापमानात सतर्कतेने लढत राहतो. कर्तव्यालाच श्रेष्ठ मानणाऱ्या, मरणाला रोज भिडणाऱ्या आणि तरीही मनात माणुसकी जपणाऱ्या सैनिकांच्या कधीही न ऐकलेल्या कथा या पुस्तकात आहेत. नक्की वाचा. चौथं पुस्तक आहे शौर्य, भारतीय सैन्याच्या पराक्रमाची यशोगाथा. लेखिका आहेत अनुराधा गोरे. जर आपली पुढची पिढी आपल्याला शूर, पराक्रमी, देशावर प्रेम करणारी, आव्हानांना भिडणारी, रिस्क स्वीकारणारी, उत्तम नेतृत्व गुण असणारी, चारित्र्यवान, असाध्य अशक्य गोष्टी सहज शक्य करून दाखवणारी
प्रसंगी स्वतःची सेफ्टी, डिग्निटी, ऑनर या पलीकडे जाऊन देशाच्या संरक्षणासाठी सर्वोच्च बलिदानास तयार असणारी हवी असेल तर हे पुस्तक आपण वाचायला हवं आणि पुढच्या पिढीलाही वाचून दाखवायला हवं. तर मित्रांनो, ही होती 4 पुस्तकं जी प्रत्येकाने आवर्जून वाचलीच पाहिजेत. फक्त देशाला आणि सिस्टीमला नावे ठेवून काहीच होत नाही. आपण आपल्या देशासाठी काय करतो हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. निस्वार्थपणे देशासाठी लढणाऱ्या सैनिकांच्या शौर्यगाथा सांगणारी ही 4 पुस्तकं आयुष्यात एकदा तरी नक्की वाचा. तर मित्रांनो, हे पुस्तकांचं रिकमेंडेशन तुम्हाला आवडलं असेल आणि अशाच छान छान पुस्तकांची माहिती हवी असेल तर आपल्या रेघोट्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लाईक, कॉमेंट आणि शेअर करा. भेटूया लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.